नमस्कार विद्यार्थी, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल बघा या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला का विचारलाय, महाराष्ट्र राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? 1 मे सन 1960 ला पहा महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही झालेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारलेला प्रश्न आहे। महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती किमी आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? 800 किमी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय विचारलाय, महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला कोणत्या प्रकारचं राज्य आहे? महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला कोणतं राज्य आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे। महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला तेलंगणा हे राज्य आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये विचारले एकूण जिल्हा परिषद किती आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण या ठिकाणी 34 जिल्हा परिषद आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5वा पहा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये एकूण पंचायत समित्या किती आहेत? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पंचायत समित्या किती आहेत? तर 351 बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पंचायत समित्या आहेत। प्रश्न क्रमांक 6वा पहा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? बघा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न असतो, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण महानगरपालिका किती आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण या ठिकाणी 29 या ठिकाणी महानगरपालिका आहेत। प्रश्न क्रमांक 7वा पहा काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत? बघा, अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये असतो, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण या ठिकाणी 7 या ठिकाणी कटक मंडळे आहेत। प्रश्न क्रमांक 8वा पहा काय विचारलाय, कोकण या प्रशासकीय भागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहेत? बघा, कोकणामध्ये विचारले विद्यार्थी मित्रांनो, कोकण या प्रशासकीय भागामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोकण या प्रशासकीय भागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 7 आहे। प्रश्न क्रमांक 9 काय विचारलाय पहा, पुणे या प्रशासकीय भागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, पुणे या प्रशासकीय भागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 5 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 पहा काय विचारलाय, 1 मे सन 1999 भंडारा या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? भंडारा जिल्ह्यामधून विचारले कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? तर याचे योग्य उत्तर काय असेल? भंडारा जिल्ह्यामधून बघा गोंदिया हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे पोलीस भरती असेल, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, बघा आपल्याकडे कोणती बघा परीक्षा असू द्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण असेच बघा 8000 प्रश्नांचं PDF, एका वर्षांच्या लेटेस्ट घडामोडीचं PDF व मागील झालेले बघा सर्व या ठिकाणी प्रश्नपत्रिकांचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा, ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय पहा, महाराष्ट्रामध्ये विचारले अति दक्षिणेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये अति दक्षिणेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? सिंधुदुर्ग बघा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये अति दक्षिणेकडचा या ठिकाणी जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, असे प्रश्न बघा परीक्षेमध्ये असतात, महाराष्ट्र राज्यामध्ये अति उत्तरेकडचा जिल्हा कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? नंदुरबार बघा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा अति उत्तरेकडचा तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 13 काय विचारलाय पहा, 100% आदिवासींचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? 100% आदिवासींचा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य
उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 काय विचारलाय, सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रामधील जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रामध्ये असा एक कोणता जिल्हा आहे, त्या जिल्ह्याला बघा सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे। म्हणजे रत्नागिरी या जिल्ह्याला बघा सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, रत्नागिरी बघा या जिल्ह्याला 237 बघा किलोमीटर या ठिकाणी एवढा समुद्र किनारा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण बघा 7 जिल्ह्यांना समुद्र किनारा हा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, नागपूर या प्रशासकीय भागामध्ये तालुक्यांची एकूण संख्या किती आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, नागपूर या प्रशासकीय भागामध्ये तालुक्यांची संख्या किती आहे? तर एकूण 64 या ठिकाणी तालुक्यांची संख्या आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 काय विचारलाय, सन 1980 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे अस्तित्वात होते? बघा प्रश्न परीक्षेमध्ये हा विचारण्यात आला होता। सन 1980 पर्यंत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 26 जिल्हे या ठिकाणी अस्तित्वात होते। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात कमी क्षेत्र कोणत्या जिल्ह्याचे आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा कोणता जिल्हा आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, मुंबई शहर बघा जिल्हा महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, अहमदनगर बघा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय भाग खालीलपैकी कोणता आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय भाग कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे, बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा कोकण हा या ठिकाणी सर्वात कमी या ठिकाणी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, कोकणच्या दक्षिण भागामध्ये अति पावसामुळे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। कोकणच्या दक्षिण भागामध्ये अति पावसामुळे कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? बघा ज्या प्रदेशामध्ये सर्वाधिक पाऊस असतो त्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने जांभा खडक आढळतो। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपलं कोकणच्या दक्षिण भागामध्ये जांभा खडक हा प्रामुख्याने आढळतो। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये विचारले कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची किनारपट्टी आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची किनारपट्टी आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा किनारपट्टी ही रिया या प्रकारची या ठिकाणी किनारपट्टी आहे। प्रश्न क्रमांक 24 काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रमुख प्राकृतिक विभाग आहेत? महाराष्ट्र राज्याचे विचारले प्रमुख प्राकृतिक विभाग किती आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे। महाराष्ट्राचे एकूण बघा 3 या ठिकाणी प्राकृतिक विभाग आहेत। प्रश्न क्रमांक 25 काय विचारलाय, सह्याद्री या पर्वताचं दुसरं नाव खालीलपैकी काय आहे? सह्याद्री या पर्वताचं दुसरं नाव खालीलपैकी काय आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, पश्चिम घाट। सह्याद्री पर्वताला काय म्हणतात? पश्चिम घाट म्हणतात। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे खालीलपैकी कोणत्या पर्वत शिखराला म्हणतात? महाराष्ट्राचे एव्हरेस्ट, कळसुबाई बघा या पर्वत शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 27 या ठिकाणी काय विचारलाय, हरिश्चंद्र डोंगररांगा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? हरिश्चंद्र डोंगररांगा महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या डोंगररांगा आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल, अहमदनगर या जिल्ह्यामधल्या डोंगररांगा आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, गोदावरी आणि भीमा यांची खोरी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। गोदावरी आणि भीमा यांची खोरी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत? हा प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। योग्य उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे। हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगामुळे गोदावरी आणि भीमा यांची बघा खोरी वेगळी झालेली आहेत। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, सातारा आणि सांगली जिल्ह्यामधून बघा खालीलपैकी कोणत्या डोंगररांगांचा विस्तार आढळतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये विचारले कोणत्या डोंगररांगांचा विस्तार आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, महादेव डोंगररांगा बघा सातारा आणि सांगली जिल्ह्यामधल्या डोंगररांगा आहेत। प्रश्न क्रमांक 30 काय विचारलाय, तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? तोरणमाळचे पठार, तर याचे योग्य उत्तर काय असेल, तोरणमाळचे पठार बघा नंदुरबार या जिल्ह्यामधले या ठिकाणी
पठार आहेत. प्रश्न क्रमांक 31 पहा काय विचारलाय, साल्हेर हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं पर्वत शिखर आहे? बघा, साल्हेर हे महाराष्ट्र राज्यामधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आहे. साल्हेर बघा हे पर्वत शिखर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 काय विचारलाय, गाविलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? गाविलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल, अमरावती या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, अस्तंभा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अस्तंभा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, अस्तंभा बघा हे पर्वत शिखर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, बघा वैराट नावाचं शिखर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बैराट नाही ते वैराट या नावाचं शिखर आहे. तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? तर बघा ते अमरावती या जिल्ह्यामधलं शिखर आहे. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी 35 काय विचारलाय, परभणी आणि नांदेड जिल्ह्यामधील डोंगर रांगांना खालीलपैकी काय म्हणतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामधील डोंगर रांगांना खालीलपैकी कोणते डोंगर रांगा म्हणतात? बघा त्यांना निर्मलचे डोंगर रांगा म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 काय विचारलाय, गाळणा डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा गाळणा डोंगर विचारले कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, गाळणा डोंगर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय पहा, गरमसूर डोंगर महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. गरमसूर डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल, बघा गरमसूर डोंगर पहा धुळे या जिल्ह्यामधले डोंगर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपल्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? गोदावरी ही नदी खालीलपैकी कोणत्या महासागराला जाऊन मिळणारी नदी आहे? तर बंगालच्या उपसागराला बघा जाऊन मिळणारी नदी आहे. प्रश्न क्रमांक काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे नदीखोरे कोणतं आहे? तर गोदावरी नदीखोरे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठे या ठिकाणी नदीखोरे आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदीखोरे कोणतं आहे? भीमा नदीचे बघा खोरे महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदीखोरे आहे. तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदीखोरे कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4 यायला पाहिजे. तिसऱ्या क्रमांकाचे कृष्णा नदीखोरे बघा तिसऱ्या क्रमांकाचं नदीखोरे आहे. गोदावरी 1 क्रमांकाचा आहे, भीमा 2 क्रमांकाचा आहे आणि कृष्णा 3 क्रमांकाचा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी कोणती नदी ही उगम पावते? बघा अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी विचारले कोणती नदी ही उगम पावते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, नर्मदा नदी बघा अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी उगम पावते. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, चंद्रपूर हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा चंद्रपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? योग्य उत्तर काय असेल, चंद्रपूर बघा हे शहर इरई नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा काय विचारलाय, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कुठं आहे? बघा मुंबई या ठिकाणी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कुठं असेल? बघा नागपूर या ठिकाणी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कुठं आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कुठं आहे? जळगाव या ठिकाणी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, एलदरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? एलदरी. त्याचे योग्य उत्तर काय असेल, परभणी बघा या जिल्ह्यामध्ये एलदरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? बघा सिरोंचा परिसर या ठिकाणी गोदावरी आणि प्राणहिता बघा यांचा संगम हा होत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, देहू आणि आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठी आहेत? देहू आणि आळंदी विचारले
ही शहरे कोणत्या नदीच्या काठी आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? देहू आणि आळंदी बघा ही शहरे इंद्रायणी या नदीच्या काठी आहेत. विषय क्रमांक बघा पुढचा विचारला खापरखेडा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? खापरखेडा बघा कोराडी, खापरखेडा, उमरेड बघा ही सर्व औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय उरण बघा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उरण कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा रायगड या जिल्ह्यामध्ये उरण या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय पवनार हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? पवनार हे शहर तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? पवनार बघा हे शहर धाम नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 50 या ठिकाणी काय विचारलाय तापी बघा नर्मदा आणि तापी नदी बघा खालीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत? नर्मदा आणि तापी या 2 नद्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत? तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक या ठिकाणी पुढचा काय विचारलाय पहा नर्मदा नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून खालीलपैकी किती किमी वाहते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? नर्मदा नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून खालीलपैकी किती किमी वाहते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून बघा नर्मदा नदी फक्त 54 किलोमीटर वाहणारी नदी आहे. विषय क्रमांक पुढचा विचारलाय बघा आळे फाटा ते कल्याण या महामार्गावर पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा घाट लागतो? आळे फाटा ते कल्याण या महामार्गावर कोणता घाट लागतो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? माळशेज घाट लागतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? आंबोलीला पडतो. तर आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? भंडारदरा हे धरण तर नदी कोणती असेल? भंडारदरा बघा हे धरण प्रवरा या नदीवरचं या ठिकाणी धरण आहे. विषय क्रमांक पुढचा विचारलाय खरोसा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? खरोसा लेणी बघा याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? खरोसा लेणी बघा लातूर या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय महाराष्ट्राचे पठार खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे? महाराष्ट्र राज्याचं पठार कोणत्या खडकापासून बनलेला आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. PYQ प्रश्न आहे. महाराष्ट्राचे बघा पठार हे बेसोल्ट या खडकापासून बनलेलं म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय साल्हेर मुल्हेर बघा हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? साल्हेर मुल्हेर याचे योग्य उत्तर काय असेल? साल्हेर मुल्हेर बघा हे किल्ले नाशिक या जिल्ह्यामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय खालीलपैकी कोणते झाड बघा जमिनीमधलं पाणी पातळी घालवण्यासाठी कारणीभूत ठरते? जमिनीमधलं बघा पाणी घालवण्यासाठी खालीलपैकी कोणतं झाड हे कारणीभूत ठरते? सुबाबुळ्याचं उत्तर काय असेल? निलगिरी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय आनेर बघा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? आनेर हे धरण तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? आनेर धरण बघा महाराष्ट्र राज्यामध्ये धुळे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. विषय क्रमांक 60 काय विचारलाय महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर नैऋत्य मोसमी वारे बघा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी हा पाऊस पडत असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय चित्रकूट हा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? चित्रकूट हा धबधबा विचारलाय कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF 1 वर्षांचं लेटेस्ट घडामोडीचं PDF मागील झालेले सर्व पेपर म्हणजे या ठिकाणी पेपरचे PDF बघा ज्यांना कोणाला पोलीस भरती असेल तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती बघा तुमच्या ठिकाणी कोणती परीक्षा असू द्या आपल्याकडे बघा सर्वांच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे अवेलेबल आहेत.
बघा ज्यांना कोणाला बघा खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।